श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबई सकाळ वर्तमानपत्रात हे चित्र आलं होतं. प्रकाश सरुडकर यांनी हा लेख लिहिलाय. सर्वांनी नक्कीच वाचा. या लेखातूनच हे चित्र घेतलं आणि त्याच्या खालील वाक्यही प्रकाश सरुडकर यांनी म्हटलेलं आहे, की विज्ञान निष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेणारी दृष्टी हे शिवाजी महाराजांच्या जे आरमार होतं, ते आरमारामध्ये त्यांनी एक विशेष या गोष्टीवर भर दिला. आणि फक्त आरमारच नव्हे, तर त्यांची किल्ल्यांची बांधणी, त्यांची जी युद्धाची पद्धत होती, ती जर बघितली, तर त्यामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतील. या तीनही गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आज ज्याचा मला आज ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे, ते आहे फायर सिस्टीम. आणि फायर सिस्टीम, सुरक्षितता आणि त्याचबरोबर आपण कशाप्रकारे आपला स्वतःचा बचाव, इतरांचा बचाव केला पाहिजे, यासाठी शिवाजी महाराजांचे जे काय महत्त्वाचे गुण आहेत, ते आपण अभ्यासले पाहिजेत. शिवाजी महाराजांचं जी काय समुद्रामध्ये जे आरमार होतं आणि त्याने एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती, ते वाक्याचा आधार घेऊन मी हा जो काय आजचं जे काय लेक्चर आहे, ते आपल्यासमोर मांडत आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, की जेव्हा शत्रूवर आपण हल्ला समुद्रमार्गे करतो आणि त्यावेळेला जहाजही शत्रूच्या दिशेने वाटचाल करत असतात. अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला असं लक्षात येतं, की नाही, आता आपण जिंकणार आणि शत्रू मागे हटत आहे. पण त्याच वेळेला अचानक वाऱ्याची दिशा जर उलटी सुरू झाली, वारा जर विरुद्ध दिशेने वाहायला लागला, तर आपल्या सैन्याचा बचाव करणं, आपल्या जहाजांचा बचाव करणं हे आवश्यक असतं. आणि त्यामुळे जरी आपण जिंकायला युद्ध आलेलो असलो, तरीसुद्धा माघार घेणं आणि परत मागे फिरणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सुरक्षिततेला किती महत्त्व महाराजांनी दिलं होतं. ज्याला आपण फायर सिस्टीममध्ये 2 गोष्टी असतात, एक अटॅकिंग आणि दुसरं असतं इव्हॅक्युएशन. तर अटॅक केव्हा करायचा आणि इव्हॅक्युएशन केव्हा करायचं? कधी-कधी अटॅक करणं महत्त्वाचं असतं, पण त्यावेळेला अटॅक करताना आपल्याकडे ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या बरोबर आहेत की नाही, हे सुद्धा अभ्यासलं पाहिजे. जर आपल्याला त्या पद्धतीच्या गोष्टी जर त्यावेळेला उपलब्ध नसतील, तर आपण इव्हॅक्युएशन म्हणजे आपल्या लोकांना बाहेर काढणं यावर जोर दिला पाहिजे. आग लागण्यासाठी ज्या मूल गोष्टी आहेत, त्या 3 आहेत आणि त्याच्यापासून हा ट्रायंगल बनवला जातो. फायर ट्रायंगल या नावाने हे प्रसिद्ध आहे. आणि या चित्रामध्ये असं दाखवलं आहे, की आग लागण्यासाठी या 3 गोष्टी ज्या आहेत, ज्या कारणीभूत असतात. एक म्हणजे फ्युअल म्हणजे इंधन, दुसरं म्हणजे उष्णता म्हणजे हीट आणि तिसरं ऑक्सिजन. या तिन्ही गोष्टी जेव्हा असतात, तेव्हा आग लागते. या 3 मधला एक जरी गोष्ट आपण काढून टाकली, तरी आग विझते. उदाहरणार्थ फ्युअल जर बाजूला काढलं किंवा हीट बाजूला काढलं किंवा ऑक्सिजन बाजूला काढला, तर आग विझू शकते. अशा प्रकारे हा फायर ट्रायंगल इथे दाखवलेला आहे. जो फायर ट्रायंगल दाखवला, ज्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक उष्णता, दुसरी गोष्ट होती ऑक्सिजन आणि तिसरं होतं इंधन. आणि याचाच उपयोग करून आग कशी विझवता येते, याबद्दल अनेक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. त्यामधला पहिला जो व्हिडिओ आहे, त्यामध्ये किचनमध्ये जर आपण तेलाला फोडणी देत असू, तेल जास्त गरम झालं आणि अचानक जर आग बाहेर आली, तर ती आग कशी आटोक्यात आणायची, त्यासाठी बाजूला एक प्लेट ठेवलेली असते आणि ती प्लेट त्या भांड्यावर ठेवली जाते आणि ऑक्सिजनचा जो तिकडे मिळणारा ऑक्सिजन आहे त्या आगीसाठी, तो बंद केला जातो. वरती झाकण ठेवल्यानंतर आग पूर्णपणे झाकली जाते, त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यानंतर शेगडी बंद करावी. अशी ही पद्धत असते. दुसरा गॅसचा सिलेंडर, त्याला जेव्हा आग लागते, तेव्हा बाजूच्या चित्रात दाखवलं आहे, की ज्यावेळेला आपण त्यामध्ये त्याच्यावरती आपण एखादी रिकामी बालदी ठेवतो, तेव्हा ती आग कशाप्रकारे
आटोक्यात येते. त्या दोन चित्रांमध्ये हेच दिसतं की ऑक्सिजनचा जो अ, हे असतो, त्याला मिळणारा ऑक्सिजन आहे तो बंद केला आणि त्रिकोण तोडला की लगेच ती आग विझते. यामध्ये एकूण 3 पंप दाखवलेले आहेत. एक मेन पंप आहे, दुसरा जॉकी पंप आणि तिसरा आहे डिझेल वर चालणारा पंप. आणि ह्याच्यामधला तिसरा जो पंप आहे डिझेलवर चालणारा, इलेक्ट्रिसिटी जेव्हा मिळत नाही त्यावेळेलाच डिझेलचा वापर करून हा पंप चालवला जातो. परंतु हा तिसरा पंप प्रत्येक सोसायटीमध्ये असेलच असं सांगता येत नाही, कारण तशा प्रकारचं बंधन हे नाहीये. परंतु मेन पंप आणि जॉकी पंप हे दोन पंप हे प्रत्येक फायर रूममध्ये असतातच. यामध्ये जो मेन पंप आहे हा नेहमी ऑटो मोडमध्ये ऑफ असतो आणि जॉकी पंप आहे हा कंटिन्युअस ऑन असतो. याचं कारण असं आहे की जॉकी पंप आहे हा एक प्रेशर तयार करतं. ज्यावेळेला सुरुवातीला ज्यावेळेला आपण सिस्टीम ओपन करतो त्यावेळेला जे पाईप असतात त्या पाईपमध्ये पाणी नसते आणि पाईपमध्ये पाणी नसलं आणि जर अचानक आग लागली तर मेन पंपला शून्यातून सुरुवात करावी लागेल. सर्व पाईप म्हणजे जर 23 माळ्याची बिल्डिंग असेल तर 23व्या माळ्यापर्यंत पाणी प्रेशरने फेकावं लागेल. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये स्प्रिंकलर असतात. त्या स्प्रिंकलर पर्यंत पाण्याचा प्रेशर त्या मेन पंपने पाठवावा लागेल आणि त्यामुळे मेन पंपवर फार मोठा प्रेशर हा तयार होऊ शकतो सुरुवातीला आणि ते टाळण्यासाठी आपल्याला जॉकी पंप लागतो. जॉकी पंपने सर्व पाईप जे आहेत ते पाण्याने भरले जातात. तुमच्या घरातल्या स्प्रिंकलर पर्यंत पाणी जॉकी पंप आणून ठेवतो आणि ज्या वेळेला एक ठराविक मेंटेन प्रेशर झालं त्यानंतर जर समजा कधी आग लागली तर मेन पंप जो आहे त्याला सिग्नल जाऊन मेन पंप चालू होतो. हा मेन पंप ऑटोमॅटिक ऑफ होत नाही तर मॅन्युअली तो बंद करावा लागतो. अशा प्रकारे ह्या दोन पंप जे आहेत ते कार्य करत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे जॉकी पंप हा आग लागायच्या आधी कार्यान्वित असतो आणि तो एक प्रेशर मेंटेन करून ठेवतो. पाईपमध्ये लिकेज असतील किंवा पाईपमध्ये पाणी भरून ठेवणं आणि त्या प्रकारचा पाण्याची लेवल ही तुमच्या फायरच्या स्प्रिंकलरपर्यंत पोचवणं हे जॉकी पंपचं कार्य असतं. आणि जेव्हा कधी आग लागते तेव्हा सिग्नल जातो आणि मेन पंप सुरू होतो. अशा प्रकारे हे दोन पंप फार महत्वाचे असतात. फायर सिस्टीम डिझाईन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या कधी कोणी विसरता कामा नये. आणि त्यातील महत्त्वाची गोष्ट आहे युनिट. आणि यामध्ये एक युनिट जे वापरलं जातं ते आहे प्रेशर मेजर करण्यासाठी आपण पास्कल वापरतो किंवा किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर वापरतो. आणि अर्थात काही आपण फायर सिस्टीममध्ये शक्यतो किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर याचं कन्व्हर्जन MWC म्हणजे मिलीमीटर वॉटर कॉलम किंवा मीटर वॉटर कॉलम अशामध्ये करत असतो आणि तेच MWC मध्ये दाखवलेलं आहे. प्रेशर 1 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर 10 मीटर वॉटर कॉलम किंवा 10,000 मिलीमीटर वॉटर कॉलम अशा प्रकारे ते वाचता येतं. या चित्रामध्ये तिन्ही पंप दाखवलेले आहेत, मेन पंप, जॉकी पंप आणि डिझेल पंप. आणि हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओची लिंक टाकलेली आहे. त्या लिंकमध्ये तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे प्रत्येक पंप हा टेस्ट केला जातोय. मेन पंप जर बंद असेल, जॉकी पंप जर बंद असेल तर त्यावेळी डिझेल पंप कसा ऑटोमॅटिक सुरू होईल आणि जर जॉकी पंप बंद असेल तर मेन पंपवर कसा प्रेशर आणि किती प्रेशर येईल. व्हिडिओची लिंक आपल्याला दिलेली आहे. ती लिंक
आपण लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहावा. आपण मगाशी युनिट बघितलं 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 MWC मीटर वॉटर कुलम. आणि जर एका फ्लोअरची हाईट आपण 3 मीटर पकडली, 10 मीटर वॉटर कुलम याचा अर्थ 1 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर नंतर तिथपर्यंत पाणी जाण्यासाठी तुम्हाला 10 मीटर एवढा लेंथ एवढा कॉलमच्या हाईटपर्यंत पाणी जाण्यासाठी तुम्हाला प्रेशर जे लागेल तो 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर असेल. आणि जर फ्लोअर हाईट जर आपण 3 मीटर पकडली तर आणि टोटल 23 मजले घेतले तर 69 मीटर एवढं टोटल होतात. आणि 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर याने बघितलं आपण तर 6.9 मीटर एवढी 6.9 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा प्रेशरची आपल्याला रिक्वायरमेंट आहे. त्याचप्रमाणे एक हायड्रंट पंप वरती टेरेसवर असणार आणि त्याची जी रिक्वायरमेंट आहे 3.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली जे पाणी येणार ते मेंटेन करणं 3.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअरने त्या हायड्रंट पंपचं काम आहे. आणि त्यामुळे तो प्रेशर आपल्याला ॲड करावा लागेल. आणि तो जर ॲड केला प्लस आपल्याकडे काही पाईप बेंडिंग असेल किंवा लिकेज असेल, या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर फ्रिक्शन आपण 1 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर हे अजून ॲड केलं तर टोटल 11.4 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी रिक्वायरमेंट आपली मेन पंप जवळ लागेल. आणि त्यामुळे 11.4 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं जर आपल्याकडे प्रेशर खाली बेसला असेल तरच आपण फायर फायटिंग करू शकतो. जर आपण बघितलं फायर सिस्टीम तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की रिंग टाईप टोपोलॉजी ही प्रिपेअर केली जाते. आता ही रिंग टाईप टोपोलॉजी का प्रिपेअर केली जाते, याला कारण असं आहे की ज्या वेळेला आपण पहिली गोष्ट म्हणजे रिंग सिस्टीम म्हणजे काय, तर रिंग टोपोलॉजी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपला फायर रूम आहे त्या फायर रूममधून एखादी पाईपलाईन निघाली आणि ती निघाली आणि कुठेतरी एंडला जाऊन बंद झाली असं होत नाही, तर ती पूर्ण बिल्डिंगला वळसा घालून किंवा सर्वत्र जाऊन ती पुन्हा इनलेट जवळ येते, म्हणजे रिंग पूर्ण कंप्लीट करते. आणि त्या रिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी इनलेट असतात. आणि ह्या इनलेट असल्यामुळे कधी आपल्याला जर फायर रूमचा यूज करता आला नाही तर फायर ब्रिगेडची गाडी आली तर त्या कुठल्याही इनलेटचा ते वापर करू शकतात. त्यामुळे बरेचसे ॲसेसेबल पॉईंट हे त्यांना मिळू शकतात. जर आपल्याला एखाद्या ठिकाणी आग लागली असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं असेल तर रिंग सिस्टीमद्वारे आपण त्या ठिकाणी पोचू शकतो. अशा प्रकारे पूर्ण कव्हरेज मिळण्यासाठी आपण जर बघितलं तर रिंग सिस्टीम ही वापरली जाते. अजून एक सिस्टीममध्ये आपल्याला एक कंपोनंट दिसतो तो म्हणजे स्मोक डिटेक्टर. स्मोक आल्यानंतर, कारण फायर आल्यानंतर नक्कीच स्मोक हा येऊ शकतो आणि स्मोक आल्यानंतर तो डिटेक्ट झाल्यानंतर तो अलार्म सिस्टीमला सिग्नल पाठवतो आणि अलार्म वाजतो. अशा प्रकारे हे स्मोक डिटेक्टर्स आपले कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज जेवढ्या आहेत, बिल्डिंग आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत, त्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स किंवा हॉस्पिटल्स अशी जी ठिकाणं आहेत तिकडे बघायला मिळतात. यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं स्पेसिफिकेशन जे बघायला मिळतं की फॉल्स अलार्म रेजिस्टन्स हा एक त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे की कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी त्याचा अलार्म होऊ नये. जर स्मोक असेल तरच अलार्म व्हावा, अशा प्रकारचं काही स्पेसिफिकेशन्स त्यांनी डिझाईन केलेले आहेत. काही ज्या ठिकाणी कॉटन मिल असेल किंवा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आग ही लागू शकते, जसं पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी हे जे डिटेक्टर असतात त्यामध्ये 3 सेन्सर असतात. एक फायर सेन्सर्स, त्यामध्ये टेम्परेचर सेन्सर असतो, त्याच्यानंतर स्मोक डिटेक्टर असतो आणि त्याचप्रमाणे UV डिटेक्टर असतो. असे 3 डिटेक्टर हे एकाच मध्ये असतात. टेम्परेचर डिटेक्टर हा असतो तो फक्त टेम्परेचर डिटेक्ट करतो असं नाही, तर मुळात तो टेम्परेचर हे डिटेक्ट करत नाही. टेम्परेचर वाढलं म्हणून त्याचा अलार्म होणार असं नसतं. तर फार कमी वेळामध्ये जर जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढलं, म्हणजे उदाहरणार्थ आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या आगीमुळे टेम्परेचर जर एकदम पटकन नक्कीच पटकन टेम्परेचर वाढलं जाणार आणि ते फार कमी वेळामध्ये वाढलेले टेम्परेचर म्हणजे DT/DT, DT कॅपिटल T टेम्परेचर डिवायडेड
स्मोक डिटेक्टर हे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स किंवा हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर ज्या ठिकाणी आगीची तीव्रता जास्त आहे, उदाहरणार्थ एखादा पेट्रोल पंप आहे किंवा एखादी कॉटन मिल आहे, त्या ठिकाणी आगीचं प्रमाणही जास्त असतं आणि त्या ठिकाणी फक्त स्मोक, कारण आग लागल्यानंतर काही वेळाने स्मोक येणार किंवा आग काही ठिकाणाहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत 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 आपल्या जवळ येत असते आणि त्यावेळेला त्या आगीच्या आधी आपला प्रकाश जो आहे तो तिथपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळेच जो स्मोक डिटेक्टर आहे तो त्या ठिकाणी फक्त स्मोक डिटेक्टर नसतो, तर त्या ठिकाणी अजून 2 सेन्सर येतात. एक स्मोकच्या शिवाय त्यामध्ये टेम्परेचर असतं आणि त्याशिवाय त्यामध्ये एक UV डिटेक्टर असतो आणि टेम्परेचर नुसतं नाही तर फार कमी वेळामध्ये टेम्परेचर फार जास्त प्रमाणामध्ये बदललं तर तो अलाराम होतो. दुसरं लाईट त्याने डिटेक्ट केली की लगेच अलाराम होतो आणि तिसरा म्हणजे स्मोक. तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारचे सेन्सर हे काही ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आजचा हा व्हिडिओ मी इथेच पूर्ण करतो. अजून एक व्हिडिओ घ्यायचा आहे, एक बनवायचा आहे. त्यामध्ये हायड्रंट वॉल, कॅनव्हास होस, ब्रास पाईप, त्यानंतर हायड्रंट बूस्टर पंप जो मी सांगितला की टेरेसवर असतो आणि कशाप्रकारे बूस्ट करता येईल त्या पंपबद्दल माहिती द्यायची आहे. आणि त्यानंतर जे आपण जसं कंट्रोल सिस्टीम जी आहे ती कंट्रोल सिस्टीम मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन. त्याशिवाय अजून एक गोष्ट की आज शिवाजी महाराज जयंती आहे आणि आपल्याला कदाचित माहीत नसेल की शिवाजी महाराजांचं एक ऑफिशियल गॅझेट आहे आज्ञापत्र म्हणून. आणि आज्ञापत्र नावाचं गॅझेट हे प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये, सरकारी कार्यालयामध्ये दिलेले असतात आणि याच्या आधारे काम करावं. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी काय सिस्टीम बांधली होती ती सिस्टीममध्ये सुरक्षितता आणि स्वतःचा बचाव या गोष्टीला फार महत्त्व होतं. तर त्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा पण आग लागते त्यावेळेला इमारतीमध्ये आपल्याला स्टेअरकेसचा वापर हा जास्त प्रमाणात करायला हवा. लिफ्टचा वापर कधीही चुकूनही करायचा नाही, कारण असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की आग लागल्यामुळे माणसं लिफ्टमध्ये होती आणि लिफ्ट सिक्युरिटीने बंद केली आणि ती माणसं आतमध्येच अडकून राहिली. अशा प्रकारे फायर ब्रिगेडचे अधिकारी सुद्धा अनेक त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे लिफ्टचा वापर करायचा नसतो. स्टेअरकेसमध्ये उतरताना सुद्धा स्टेअरकेसच्या दोन्ही साईडने, दोन्ही बाजूनी उतरायचं असतं. स्टेअरकेसवर शक्यतो म्हणजे कधीच सामान वगैरे ठेवू नये, कारण आग लागायच्या वेळी स्टेअरकेसचा वापर हा केला जातो. स्टेअरकेसच्या दोन्ही बाजूनी, दोन्ही कॉर्नरने खाली उतरायचं असतं आणि मधली वाट ही फायर ब्रिगेडच्या लोकांसाठी किंवा वयस्कर जी माणसं असतात त्यांना खुर्चीवरून किंवा स्ट्रेचरने आणण्यासाठी ती रिकामी ठेवायची असते.